आर आबा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा सुंदरगाव पुरस्कार 2024-25 जाहीर झाला असून निफाड तालुक्यातील उंबरखेड गावाने तालुक्यात प्रथम सुंदरगाव असा मान पटकाविला आहे। या वर्षीचे सर्व पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम जिल्हा परिषदेत एकाच ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीने पार पडले। ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्थानिक संस्था आणि शासकीय विभागांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे उंबरखेड गावाने स्वच्छता, हरितीकरण, पाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन आणि ग्राम सौंदर्य या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। स्वच्छ व नीटनेटके रस्ते, नियमित कचरा संकलन, भिंती चित्रांद्वारे जनजागृती, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड तसेच शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम यामुळे उंबरखेड गाव आदर्श म्हणून पुढे आले आहे। उंबरखेडच्या या सर्वांगीण विकासाची दखल घेत 2024-25चा सुंदरगाव पुरस्कार उंबरखेडला प्रदान करण्यात आलाय। या सन्मानामुळे निफाड तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार होते। त्यांच्या हस्ते उंबरखेड गावातील ग्रामस्थांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंटे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फटोळ हे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उंबरखेड ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि तरुण कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या एकजुटीचे कौतुक सर्वत्र होत असून हा पुरस्कार पुढील काळात इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सर फार मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच आनंद आहे की नॅशनल पंचायत अवॉर्ड असो, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असो, इतर कोणत्याही विभागाचं काम करत असो सर, आमचे ग्रामपंचायत अधिकारी कधीच नाही म्हणत नाही सर। आपल्या RDD विभागाचे जे काही स्पर्धा असो किंवा अभियान असो सर, इतर डिपार्टमेंटचं काही फारसं सहकार्य आम्हाला मिळत नाही। मला सांगतात, मी म्हणते तुम्ही येऊन पुढे सरांशी बोला, जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, पण सर पुढे पण येत नाही। सगळ्याची काम तर करत राहतातच, पण इतर विभागाचं आत्ता लेटेस्ट आपलं झालेलं आदि कर्मयोगी अभियान सर, मी 2 दिवसामध्ये सर, अभिमान आहे मला की मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून काम करते सर। 2 दिवसामध्ये मी यांना टार्गेट दिलं सर आणि साधारणतः 846 व्याप आपण 2 दिवसात रात्रभर जागून आपली विस्तार अधिकारी असो, ग्रामपंचायत अधिकारी असो, माझे आपले सरकारची लोक असोत किंवा पेसाची लोक असो सर, सगळ्यांनी दिवस रात्र काम करून सर नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यामध्ये सर सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे। आता सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलाचं प्रचंड काम आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे सर। आपणही बऱ्याच लोकांशी हितगुज साधलं आणि त्यातही यातले जवळजवळ सर 150 लोक अशी आहेत की ज्यांना प्रत्येकाला वाटतंय की 5 कोटीचं बक्षीस आम्हाला मिळावं। तर सर आतापर्यंत सगळ्याच अभियानामध्ये आपण अग्रस्थानी होतो सर आणि या सगळ्यांच्या वतीने मला माहिती नाही सगळे किती तयार आहेत, पण सगळ्यांच्या वतीने मी आश्वासन देते सर, आपण ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर आणि जिल्हा स्तर या तिन्ही याच्यामध्ये नाशिक जिल्हा अग्रस्थानी राहील यासाठी आम्ही 100 नाही, 200 नाही, 1000 नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण जिल्हा परिषदेमध्ये आलेलो आहोत। येथे अनेक पुरस्कारांचे आज वितरण झाले आहे आणि आपल्या सोबत आहेत आर आबा पाटील, पुरस्कार विजेते म्हणजेच निफाड तालुक्यातील उंबरखेड गावाचे ग्रामस्थ आणि त्यांना आज पुरस्कार प्राप्त झाला आहे। तर आपण ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांना कसं वाटतंय। आज आम्हाला निफाड तालुक्यातील आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तर आमचा पूर्ण गावाचा परिश्रम, आमचे कर्मचारी, सर्व संचालक मंडळ आमचं आणि सरपंच सर्वांच्या प्रयत्नातून आज आम्हाला पुरस्कार मिळाला। त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो आज तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाला। मी सुभाष निरगुडे, ग्रामपंचायत उंबरखेड सदस्य। आज आमच्या गावाला 2024-25चा आर आबा स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला। त्याबद्दल प्रथम ग्रामपंचायत सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे आभार। तसेच ग्रामपंचायतच्या आमच्या हद्दीत येणारे सर्व ग्रामस्थ जे आमच्या गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्हाला मदत करतात
असं आमचं गाव, आमचे सफाई कर्मचारी, आमचे लिपिक कर्मचारी, ग्राम विस्तार अधिकारी मॅडम या सर्वांचंही आभार मानतो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.